हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन ऑफ मोशनचं तिसरं इक्वेशन जे काय आहे ते आपण डिराईव्ह करू, डिस्कस करू. आता एरिया अंडर द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट हा बेसिक थंब रूल आपल्याला माहित आहे. मी पुन्हा तोच ग्राफ कन्सिडर केलेला आहे जिथं यू इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही फायनल व्हेलॉसिटी, टी इज द टाइम इंटरवल, ए इज द ऍक्सिलरेशन, एस इज द डिस्टन्स. ह्या ज्या टर्म आहेत त्या प्रत्येक ठिकाणी काय आहे, सेम आहे. त्याचं मिनिंग प्रत्येक ठिकाणी सेम आहे. आता मला एरिया फाइंड आउट करायचा आहे. व्हेलॉसिटी टाइम ग्राफच्या अंडर असणारा तो मला एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता इक्वेशन सेकंड डिराईव्ह करत असताना आणि इक्वेशन थर्ड डिराईव्ह करत असताना दोघातला फरक फरक हाच आहे की इक्वेशन सेकंड डिराईव्ह करत असताना लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की हा ट्रॅपोजॉइडल एरियाचा पण तिथं सुद्धा कन्सिडर केला होता. पण तिथं आपण ट्रॅपोजॉइडल एरिया काय केला होता, ट्रायंग्युलर एरिया आणि रेक्टँग्युलर एरिया ह्या दोन एरियाचे आपण ऍडिशन करून काय केला होता, तो एरिया फाइंड आउट केला होता. पण इथं हे इक्वेशन तिसरं इक्वेशन डिराईव्ह करताना आपण काय करणार, तो तसा सेपरेट घेणार नाही. म्हणजे ट्रायंगल सेपरेट आणि रेक्टँगल सेपरेट न घेता आपण डायरेक्टली ट्रॅपेझॉइडलचा एरिया बाय फॉर्म्युला आपण फाइंड आउट करणार. तर तो कसा करणार आपण, एरिया ऑफ अ ट्रॅपेझॉइडल ओ ए बी सी डी, एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ अ ट्रॅपेझॉइडल ओ ए बी सी डी ओ म्हणेन मी. परत त्याच पोझिशनला मी आलो. ओ ए बी सी डी ओ हा एवढा एरिया ट्रॅपोझॉइडलचा मला फाइंड आउट करायचा असेल. ट्रॅपोझॉइडलचा एरिया आपण कसा फाइंड आउट करतो, दोन पॅरलल साइड म्हणजे आता इथं ओ ए आणि बी डी ह्या दोन पॅरलल साइड आहे. त्या दोन पॅरलल साइडचं जे मॅग्निट्यूड आहे त्याचे ऍडिशन डिवायडेड बाय 2 प्लस त्या दोन पॅरलल लाईन मध्ये असणारं हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हे जे काही डिस्टन्स आहे ते ते आपण त्याला काय करतो, मल्टिप्लाय करतो. तर ओ ए आणि बीडी, ओ ए आणि बीडी ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, त्याची मी ऍडिशन केली ओ ए प्लस बीडी डिवायडेड बाय 2 इंटू ओ डी. ओडी म्हणजे काय, ही लाईन आणि ही लाईन किंवा ओ ए लाईन आणि बीडी लाईन मधलं असणारं डिस्टन्स ते मी इथं घेतलेलं आहे. आता आपल्याला माहित आहे ओ ए ओ ए इज नथिंग बट द इनिशियल व्हेलॉसिटी यू. बीडी बीडी इज नथिंग बट द दिस डिस्टन्स इज नथिंग बट फायनल व्हेलॉसिटी व्ही व्ही फायनल व्हेलॉसिटी व्ही. आणि ओडी, ओडी म्हणजेच काय, ओडी म्हणजे टाइम इंटरवल टी. बरोबर. आता परत व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे पहिलं इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. हेच इक्वेशन आपण परत यूज करणार आहे. ही यू ची टर्म मी लेफ्ट हँड साइडला घेऊन आलो. व्ही मायनस यू इज इक्वल टू ए इंटू टी. आता मी ह्यातून काय केलं, टीचं उत्तर काढलं. परत हा ए फक्त काय होईल, इकडे जाऊन डिवाइड होईल. टी इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय ए. हा ए फक्त मी लेफ्ट हँड साइडला घेऊन आलो. पुन्हा आता आपल्याला ह्या इक्वेशनचा यूज करायचं, ह्या इक्वेशनचा यूज करायचं. हे इक्वेशन मी इथं पुट करेन. एस इज इक्वल टू 1/2 यू प्लस बी. इथं जो टी होता हा टी मी आता काय केला, ह्या एक्सप्रेशननं काय केला, रिप्लेस केला. तो रिप्लेस केल्यानंतर मला काय भेटेल, एस इज इक्वल टू इथं ही व्ही मायनस यू इन डिवायडेड बाय ए ही टर्म मी इथं आता पहिल्यांदा लिहून घेतली आणि ही टर्म मी इथं दुसऱ्यांदा लिहिली आणि फक्त मी यू आणि व्ही इंटरचेंज केलेले आहे. मी पहिल्यांदा व्ही लिहिला, नंतर यू लिहिला. तर ही टर्म जी आहे ती मी इथं लिहून घेतली आणि इथं मात्र ह्या केसमध्ये मात्र व्ही प्लस यू डिवायडेड बाय 2 असं मी लिहून घेतलं. आपल्याला आता बेसिक थंब रूल माहित आहे. मॅथमॅटिक्समध्ये एक सिंपल फॉर्म्युला आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी असेल तर आपण काय घेतो, त्याचा प्रोडक्ट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर घेतो. तसं इथं व्ही मायनस यू इंटू व्ही प्लस यू जर मी घेतला तर ते काय येईल, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर येईल डिवायडेड बाय ए इंटू टू ए. बरोबर. आता परत हा 2a जर मी लेफ्ट हँड साइडला घेऊन आलो तर मला काय भेटेल, 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर हे इक्वेशन भेटेल. दिस इक्वेशन इज नथिंग बट थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. अशा पद्धतीने आपण तिन्ही इक्वेशन डिराईव्ह केलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं सेकंड इक्वेशन डिराईव्ह करताना आणि थर्ड इक्वेशन डिराईव्ह करताना दोघातला फरक काय आहे, दोन्ही ठिकाणी आपण काय करतो, एरिया अंडर द कर्वच फाइंड आउट करतो. दोन्ही ठिकाणचा एरिया जो आहे तो ट्रॅपोझॉइडल एरिया आहे. पण सेकंड इक्वेशन मध्ये मात्र आपण काय करतो, ट्रॅपोझॉइडलचा एरिया हा ट्रायंगल एरिया प्लस रेक्टँगल एरिया असा सेपरेट सेपरेट घेऊन मग तो ऍड करून मग ट्रॅपोझॉइडलचा एरिया काढतो. पण इथं मात्र हे डिराईव्ह करत असताना आपण काय केलं, सिंपली हा जो ट्रॅपोझॉइडलचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाचा यूज करून
ट्रॅपेझॉइडचा एरिया पण काय केला फाइंड आउट केलेला आहे. सो दिस इज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. थँक्यू.